नमस्कार, मी सचिन. आपण पाहतात जनादेश वृत्तवाहिनी. भारत भूमीच्या स्वातंत्र्याकरिता जेथे देशवासियांना लढावं लागले, तेथेच स्वातंत्र्यानंतरही आपल्या हक्काच्या भूमीकरिता कल्याण येथील श्री मलंग विभागातील नेवालीवासियांना लढावं लागतंय. संरक्षण विभागानं ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्यात याकरिता आता जमीन बचाव आंदोलन समितीने करो या मोरोचा नारा दिलाय. आपण पाहत असलेली हीच ती कल्याण नेवाळे येथील शेतकऱ्यांची 1670 एकर जमीन, जी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकारनं तात्पुरते विमानतळ उभारण्याकरिता भाडेतत्वावर संपादित केली होती. परंतु स्वातंत्र्यानंतरही या जमिनीचा ताबा सरकारनं आपल्याकडेच ठेवला आहे. त्यामुळे ही जमीन शेतकऱ्यांना परत मिळावी याकरिता जमीन बचाव आंदोलन समिती लढा देते. त्यातच आता शेतकऱ्यांची मालकी हक्काची असलेल्या या जमिनीवर इंडियन नेव्हीकडून संरक्षण भिंत उभारण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्यानं समितीनं यास तीव्र विरोध दर्शवला आहे. याच अनुषंगानं नेवाळे येथे या शेतकऱ्यांनी तातडीची सभा घेऊन संघर्षाचा पवित्रा घेतलाय. हक्काची अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. दुसरं महायुद्ध चालू असताना देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने इंग्रज सरकारने आमच्या पूर्वजांशी एक करार केला की बाबा देशाच्या संरक्षणासाठी आपल्याला काही जमिनीची गरज आहे. त्यानुसार आमच्या पूर्वजांनी देशाच्या संरक्षणासाठी एक तात्पुरता विमानतळ बनवण्यासाठी 1670 एकर जागा ही ब्रिटिश सरकारला भाडेतत्वाने दिली. कालांतराने ब्रिटिश सरकार निघून गेले, जमीन तशीच राहिली. पण दुर्दैवाने, शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने सदर जमिनीवर नेवाली एरोड्रम असा एक स्टॅम्प करून गेला. मध्यंतर काही कालखंड गेला, शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांना ते काही लक्षात आलं नाही. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं त्या दिवसापासून आम्ही लढा सुरू केला. तर आजपर्यंत तो आमचा लढा सतत तयार आहे, हे चालू आहे. याच्यानंतर जर सरकारने किंवा नेव्हीने दडपशाही पद्धतीने जर आमची जमीन घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोणत्याही परिस्थितीला, कोणत्याही स्टेपला जाऊन हा त्यांचा काम उद्ध्वस्त करून टाकणार आहोत. अशा प्रकारची आम्ही पूर्ण 17 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पूर्ण तयारी केलेली आहे. जर शासनाने कोणत्याही प्रकारची दडपशाही केली तर कोणत्याही दडपशाहीला आम्ही न जुमानता आम्ही पूर्ण शक्तीनुसार आम्ही त्यांना विरोध करणार आहोत. आजची सभा कारण जे 2 दिवस एसीबी डीसीबी पोलीस खात्यातल्या लोकांनी आमच्या कमिटीला बोलावून घेतलं आणि सांगितलं की 10 तारखेला नेव्हीचं काम सुरू करतात आणि ते नेव्हीचं काम सुरू होऊ नये म्हणून आम्ही असं केलं की सगळ्या शेतकऱ्यांकडनं संघटित यायचं आणि तो काम कुठल्याही परिस्थितीत सुरू करू द्यायचं नाही. पूर्ण वेळेला संघर्ष करायचा आम्हाला त्यांच्याशी. 1670 एकर पैकी 10 एकर जमिनीच्या प्रकरणी जमीन बचाव आंदोलन समितीनं उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यांच्या या दाव्याला यश येऊन न्यायालयाने त्यांचा दावा मान्य केला. त्यामुळे इतर जमिनींबाबतचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याकरिता शेतकऱ्यांना वेळ हवा. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत बळाचा वापर करून या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी मिळवण्याकरता आता करो या मोरोचा नारा दिलाय. 10 एकर संदर्भात म्हणजे आम्ही सुरुवातीला एक ट्रायल म्हणून 10 एकरचा दावा दाखल केला. उद्या समजा दावा आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधात गेला तर आम्हाला डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जावे लागेल. म्हणून आम्ही हा दावा ट्रायलसाठी हायकोर्टात दाखल केला. तर त्या दाव्यात आम्ही यशस्वी झालो आहेत. उद्या ह्याच दाव्याचा आधार घेऊन आम्ही सर्व गाववाईज रिट पिटिशन दाखल करणार आहोत आणि यासाठी प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे त्यांनी ज्यावेळेला आमची चर्चा झाली पर्रीकरण समोर, त्यांनी सांगितलं की मी सगळे माझ्या खात्यातनं कागद मागवतो आणि ते कागद मागल्यानंतर आपण संयुक्त बैठक घेऊ. पण जे आम्हाला जी न्यूज आहे की त्यांच्याकडे कुठले कागदपत्रच नाहीत, त्यामुळे त्यांनी बैठक घेतली पण नाही. खरं म्हणजे कमीत कमी शेतकऱ्यांना त्यांनी थोडीशी दाद घ्यायला पाहिजे. जर कागदपत्र नसतील तर तुम्ही काम थांबवा आणि तुमच्याकडे कागदपत्र असते आमच्याशी बैठक लावा ना. बैठक लावून बैठकीने चर्चेने प्रश्न सोडूया. आपण संघर्ष करायला लावू नका. आम्ही चर्चेला तयार आहोत ना. पण चर्चेत जर करणार नसाल आणि जर दडपशाही करणार असाल दडपशाहीने तर आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाहीत. उद्याचे आंदोलन असं असणार की उद्या जर त्यांनी नेव्हीने खरंच काम चालू करायला ठरलं तर आम्ही काही हजाराच्या संख्येने त्यांना विरोध करणार. कुठल्याही परिस्थितीत काम चालू करू देणार नाही त्यांना आम्ही. मग तिथे काही झालं तर हरकत नाही. आणि खरं म्हणजे शेतकरी एवढे उठून निघालेत याची सरकारने दखल घ्यावीत आणि सरकारने चर्चेसाठी बोलवावीत आम्हाला. चर्चेने काय जे सुटत असेल तर आम्ही मान्य करू ना.
पण दडपशाहीने जर करणार असेल तर आम्ही करू देणार नाहीत आणि त्यासाठी काही अगदी कुठलीही मोबदला मोजावा लागला तरी चालेल आम्हाला. कॅमेरामॅन नितेश सह कल्याणी वापकर, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.